मनमानी प्रवृत्तीच्या शासन प्रशासनाकडून आमच्या प्रत्येक अशा अपेक्षेचं एन्काउंटर होताना दिसतंय। मंगल प्रभात लोढा म्हणून कॅबिनेट मंत्री जालन्यात आहेत। उद्योगपतींसाठी वेळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ नाही। आम्ही केलेली चूक आहे का काय हे आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। खोतकर साहेबांना विनंती आहे, एकच दिवस शिल्लक आहे, तो म्हणजे उद्याचा दिवस। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 56 दिवस झालेत। एक मी नाना पाटेकरचा ते अब तक 56 पिक्चर पाहिला होता, त्याची आठवण करण्याचं कारण एवढंच। अपप्रवृत्ती, गुंड प्रवृत्ती, भ्रष्टाचारी अशा सगळ्यांचा मिळून त्याने एक एक करून 56 लोकांना कंठस्नान घातलं होतं, अर्थात एन्काउंटर केलं होतं। त्याचं इथं उल्लेख करण्याचं औचित्य एवढंच की 56 दिवस झाले, रोज काहीतरी अशा अपेक्षा असतात आमच्या, पण ह्या मनमानी प्रवृत्तीच्या शासन प्रशासनाकडून आमच्या प्रत्येक अशा अपेक्षेचं एन्काउंटर होताना दिसतंय। काय होतं, एक सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो त्यावेळेस क्रांती घडलेली आपण पाहिली। मग ते भगतसिंग असतील, राजगुरू असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील की आणखी कुणीही असेल, शासन प्रशासनाच्या मनमानीला, अन्याय अत्याचाराला कंटाळून काही करायचं ठरवलं तर शासन प्रशासनाला अडचणीचं ठरू शकतं। सामान्य माणसानं, सामान्य प्रजेनं सर्वांनी मिळून उठाव केला तर अनेक तख्तापलट झालेले आपण पाहिलेत। त्यामुळं आजही आम्ही आशावादी असलो तरी शासन प्रशासनाकडून सारखी निराशा होते। पालकमंत्री आल्याने आज एक मंगल प्रभात लोढा म्हणून कॅबिनेट मंत्री जालन्यात आहेत। त्यांच्या दौरा कार्यक्रमामध्ये उद्योगपतींसाठी वेळ आहे, जैन समाजासाठी वेळ आहे, विविध सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमासाठी वेळ आहे। त्याच लोढांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ नाही। ही खऱ्या अर्थानं आम्ही केलेली चूक आहे का काय हे आता म्हणजे असं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। त्यांच्यासोबत इथले आमदार, त्यांना खरं तर आपल्या मिटिंगा लावलेल्या होत्या खोतकर साहेबांनी, सर्व अधिकाऱ्यांना आज बोलावलं होतं, परंतु मंत्री असल्यामुळे राजशिष्टाचाराचा भाग म्हणून ते त्यांच्याबरोबर आहेत। मग त्या मंत्री येण्याचा फायदा तर कमी, परंतु खोतकर साहेबांना आमच्यासाठी मीटिंग घेता आली नाही, हा एक त्या मंत्र्यामुळं नुकसान झालंय। या माध्यमातून मला खोतकर साहेबांना विनंती आहे की आता ह्या आठवड्याचा प्रशासकीय कामकाजाचा एकच दिवस शिल्लक आहे, तो म्हणजे उद्याचा दिवस। शनिवार रविवार प्रशासकीय सुट्टी आहे। रविवारी संध्याकाळी सगळे आमदार, प्रशासन हे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामाला लागल। त्यानंतर प्रशासनालाही वेळ नसणार आहे। आणि खोतकर साहेबांना मला विनंती की आता उद्याचाच वेळ आहे, एकदा ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची भूमी अभिलेखचे असतील, सगळ्यात घाण जर केली असेल तर भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी, त्यानंतर मूल्यांकन विभागाने या सगळ्यांना बोलवा। त्या दिवशी आपण आलात 19 तारखेला, आता आठवडा उलटलाय, त्या दिवशी आम्हाला सांगितलं की 67 लोकांचे कामं झाले, परंतु 27 लोकांचं मूल्यांकन ठरलंय। ती ही लिस्ट अद्यापर्यंत आमच्या हातात नाही। उर्वरित 40 जणांचं काम झालं की नाही झालं, होणार की नाही होणार हेही आम्हाला माहीत नाही। मला वाटतं उद्या ती मीटिंग घेऊन हे सगळं स्पष्ट करावं, म्हणजे पुढं काय होणार आहे, होतं की नाही होतं, नाही होत तर कसं नाही होत, हे सगळं आम्हाला बघायला लागणार आहे। अधिवेशन असल्यामुळं थोडं ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी माझी शासन प्रशासनाला विनंती आहे। की आता मला वाटतं 2-4 दिवस दररोज पाऊस पडणार आहे। आम्ही म्हटल्याप्रमाणे एखाद दिवशी आम्ही दिवसभर पावसात बसू आणि आमच्या आरोग्याची, आमच्यावर जे काही संकट येईल, काय झालं तर त्याची स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, शासन आणि सगळ्या लोकप्रतिनिधी जबाबदारी राहील असं सांगतो। हा इशारा समजा, आमची कळकळीची विनंती समजा, किंवा आणखी काही समजा, पण आता याच्यातून मार्ग काढा अशी आमची विनंती।